पायऱ्याने गेलं तर 1465 पायऱ्यात भाऊ. हो, पण देवीचा उत्सव का आले म्हणतात ते इथं येऊन समजते. पहिली खास गोष्ट म्हणजे दुपारी 2 ते 3 मंदिर बंद असते दर्शनासाठी. तर ठिकठिकाणी असं थोडंसं A4 साईजचा पेपर असा चिपकवलेला होता आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं चला रे मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण. आज आपण गेला आहे विरारमधल्या एका चांगल्या ठिकाणी, पवित्र ठिकाणी. ते म्हणजे हे पहा मागे आहे ते गेट, जीवदानी देवीच्या दर्शनाला यायला आहे. तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी देतोच. पहिले आपण दर्शन घेऊ. चलो. काढलं भाऊ ऑनलाईन 250 रुपये तिकीट. आता हे इकडे जावं लागतं. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. ह्यासाठी असं बसायचं आहे. जीवदानी फ्युनिक्युलर झाले भाऊ दरवाजे बंद. या बा भाऊ हे जे मंदिर आहे हे समुद्र सपाटीपासून 1500 फूट उंचीवर आहे.
आपण तर त्या फनिकुलरचा वापर केला, 250 रुपये तिकीट होतं त्याचं. पण तसं जर पायऱ्याने गेलं तर 1465 पायऱ्यात भाऊ. हो. आणि या जीवदानी देवीच्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सव म्हणजे उत्सव काहाले म्हणतात. तिथं जर यायचं असेल तर नवरात्र बेस्ट टाईम आहे. गर्दी भरपूर असते, पण देवीचा उत्सव काहाले म्हणतात ते इथं येऊन समजते. असं हे जीवदानी देवीचं संस्थान आहे. आणि महाराष्ट्रात जे 18 शक्तिपीठं आहेत त्या शक्तिपीठापैकी एक म्हणजे हे जीवदानी देवी आहे. हां, आता प्रश्न पडते की या जीवदानी देवीले याचं कसं. तर हे तसं पाहिलं तर पालघर जिल्ह्यात आहे, वसई तालुक्यात आहे, विरार या शहरात आहे किंवा गावात आहे म्हणा. मी आलो दादरपासून. लोकलनं 1 तास लागतात आणि याचं तिकीट 30 रुपये म्हणजे 15 रुपये एका साईडचं तिकीट लोकलनं पडते. म्हणजे एका तासात विरार स्टेशनला सोडते. तिथून ॲटोनं शेअर ॲटोनं 20 रुपये द्या लागतात तुम्हाला, 20 रुपये सीट. त्याप्रमाणे या लागते. कारण काही नाही, विरार स्टेशनपासून 3-4 किलोमीटरवरच आहे. मला तर 10च मिनटं लागली आहे की नाही. हां, हे जीवदानी देवी संस्थान जे आहे त्याच्या काही मला खास गोष्टी दिसल्या किंवा जाणवल्या. पहिली खास गोष्ट म्हणजे दुपारी 2 ते 3 मंदिर बंद असते दर्शनासाठी. काहून बा, तर मंदिर आणि परिसर तिथल्या कर्मचाऱ्याला स्वच्छता करायची असते, त्यामुळे 1 तास ते बंद ठेवतात, विच इज गुड, आहे की नाही. दुसरी गोष्ट तर ठिकठिकाणी असं थोडंसं A4 साईजचा पेपर असा चिपकवलेला होता आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं की मंदिरात जे भाविक भक्त फुलं वाहतात त्या फुलापासून सेंद्रिय खत तयार करेल आणि ते खत 20 रुपये किलोने इथं विक्रीले आहे. नाही तर बऱ्याचशा संस्थांमध्ये काय ते फुलं असे बाहेर फेकून दिल्या जातात किंवा जाळल्या जाते, पण इथं त्याचं सेंद्रिय खत बनते. व्हेरी गुड. हां, अजून एक गोष्ट मला आवडेल म्हणजे कशी की तिथं दर्शन घेतल्यावर थोडंसं वर गेलं तर बाकीचे वरती टॉपवरही देवीचे मंदिर आहेत वेगवेगळ्या छोटे. तिथं एका ठिकाणी कॉईन चिपकवायचं त्या दगडाला, तशी सिस्टीम आहे. तर तिथं जात असताना काहीच नाही, एक छोटं 2 फूट बाय 2 फूटचं स्वर्गवासी रतन टाटांना भावपूर्ण श्रद्धांजलीचं पोस्टर दिसलं. बस मस्त, ती गोष्ट आपल्याला लय आवडली. चला मग, अपेक्षा आहे की हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब आणि चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं आहे, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. काहून तर ज्ञानेश्वर माऊली म्हणेलच आहे, अवघे विश्वाची माझे घर, आहे की नाही. राम राम.